नमस्कार बिडवे साहेब. मी सोमनाथ बाबासाहेब काकडे, राहणार कचनेर. आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयामध्ये रस्त्याबाबत माझा अर्ज पेंडिंग आहे आणि तो रस्त्याचा अर्ज पेंडिंग असताना चालू असताना त्याच्यावर सुनावणी चालू असताना गैर अर्जदार यांनी हे तार कंपाऊंड बनवलेलं आहे. मी परवा दिवशी तुम्हाला याबाबत सूचना केली होती की आपण हे तार कंपाऊंड थांबावं, असं मला स्टे ऑर्डर द्यावा. तर आपल्या स्तरावरून स्टे ऑर्डर किंवा असे कुठलाही कागद न निघाल्यामुळे पोलीस प्रोटेक्शन लावून किंवा पोलिसांनी मला धमकावून हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. आता याला जिम्मेदार कोण आहे साहेब? मला याचं थोडं सांगू शकता का तुम्ही? आता माझा ही जमीन आहे, तुम्ही पाहू शकता. ही मोसंबी आहे आणि हे पूर्ण क्षेत्र जे तिन्ही बाजूनी खोल 50 फूट खोल नाल्याने व्यापलेलं आहे. म्हणजे हे नैसर्गिक बंदिस्त शेत आहे आणि त्याला हा एकमेव या साईडला एक म्हणजे सपाट जमीन आहे आणि तिथून माझा जाण्याचा एकटा मुख्य मार्ग होता. त्याला एक कंपाऊंड लावून बंद करण्यात आलेलं आहे. आपण थोडं अशा प्रकरणाकडं लक्ष दिलं तर असे पैसेवाले लोक गरीब माणसाला परेशान करणार नाही असं मला वाटतं. आता इथं मी काल परवा दिवशी विरोध केला होता, तर मला पोलिसांनी धमकावलं येऊन इथं की तुम्ही तिथं जायचं नाही. अशा टायमाला मी काय करायला पाहिजे? मी स्वतः काम बंद करायचा प्रयत्न केला तर पोलीसमध्ये येत आहे. तुमच्याकडे जाऊन विचारणा करायचा प्रयत्न केला तर आपण म्हणता की बाबा काही होणार नाही, होऊन जाईन. आता सध्याच्या कंडिशनला माझ्या शेताला कायमस्वरूपी रस्ता बंद करण्यात आलेला आहे. कुठल्याच ट्रॅक्टर बैलगाडी माझ्या शेतात सध्याच्या कंडिशनला येऊ शकत नाही. आणि हा जर दावा 1% जर चुकीचा निघाला तर मी जिंदगीभर तुम्हाला रस्ता मागणार नाही. काही चुकीचं बोललो असेल तर त्याच्याबद्दल माफी मागवून देतो. आणि हे रात्री काम झालेलं आहे. मी त्या पॉईंटला काम थांबवलं होतं, तिथं समोर जाण्याचा रस्ता होता आणि त्यांनी तिथून ते काम नाईटला म्हणजे रात्री काम करून घेतलेलं. मी आत्ता सकाळी इकडे चक्कर आणायला आलेलो आहे. म्हणजे रात्री बेरात्री कामं कंप्लीट करून घेतली. पोलिसांचं तिकडून मला धमकावणं चालू. मी त्यांना थांबवलं गेलो तर अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे आणि माझ्यावर अन्याय होऊ राहिला साहेब. तुम्ही थोडं लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीवर. धन्यवाद.